आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले। आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा। लाचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले। आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा। तुका म्हणे आम्ही मागावी लढीमाळी, पुरवावी आळी माय बापे। आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा। विठ्ठल सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः श्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो, यत्रिसर्गो अमृषः। धाम्नां स्वेन सदा निरस्तकुहकं, सत्यं परं धीमहि। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं। प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण। श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले। आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा। विठ्ठल विठ्ठल
प्रस्तुती प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणी अभंग आहे। अभंगामधून तुकोबारायांनी देवाकडे आपली आवड प्रदर्शित केलेली आहे आणि देवाकडे काही मागून घेतलेलं आहे। लढीवाळपणाचं मागणं भगवान पांडुरंगाच्याकडे तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून मागून घेतलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगावर विवेचन करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की श्री क्षेत्र पंढरपूर भगवान पंढरीश परमात्म्याच्या या पावनभूमीमध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या अनुष्ठानाच्या निमित्ताने श्री हरिभक्तिपरायण शिवमजी महाराज सारस्वत यांच्या मुखारविंदामधून आपण भगवंताची सुमधुर असलेली श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात। जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत। अनेक जन्माची पुण्याई ज्या वेळेला फळाला येते, उदयाला येते, त्यावेळेला श्रीमद भागवत आणि त्या श्रीमद भागवताचा आपल्याला लाभ मिळत असतो। आपलं पुण्य असं आहे, किंबहुना दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणायला हरकत नाही। श्री क्षेत्र पंढरी आणि या पंढरी क्षेत्रावर भगवंताची सुमधुर कथा आपल्याला श्रवण करायला मिळते। अर्थात या अनुष्ठानाचे जे आयोजक आहेत संतोषजी शिंदे आणि आमचे विजयप्रकाशजी लड्डा यांच्या आयोजनाच्या अनुषंगाने आणि सबंध गावकरी मंडळी देशमुख टाकळीकर या सर्वांच्या पुढाकारातून सहकार्यातून सुरू असलेलं हे श्रीमद भागवत कथा तथा कीर्तन महोत्सव अशा स्वरूपाचं अनुष्ठान आणि यामध्ये पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे। खरं म्हणजे मला मागे एकदा शेठजी म्हणले होते तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल बऱ्याच दिवसापूर्वी। आमची त्या मोंड्यामध्ये परळीच्या बैठक असायची अधूनमधून आणि त्याच्यात ते म्हणले एकदा की तुम्हाला कीर्तन सेवा करायला पंढरपूरला आम्ही सांगणार आहेत। आणि यावेळेला यांचा सप्ताह आहे असं मला माहिती नव्हतं बरं का, खरं सांगतो। संतोषजींचा सप्ताह आहे असं मला माहिती नव्हतं, कारण तारीख देणारे वेगळेच होते। ते गीते महाराज म्हणून एक आहेत, क्षेत्रावर सप्ताह वगैरे आयोजन करत असतात, आंबलटेकचे वारकरी माणूस आहे आणि चांगली भावना परमार्थाबद्दल असलेला माणूस आहे। मग त्यांनी म्हणले पंढरपूरचं कीर्तन किती तारखेचं करता, सुरुवात कधी आहे? म्हणले सुरुवात 3 पासून आहे आणि शेवट 9 पर्यंत काहीतरी आहे। म्हणलं जशा जशा निवडणुका जवळ येत्याल तसे तसे अधिकारी लोक स्ट्रिक्ट होतात, झालंही पाहिजे, ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे। मग मी सुरुवातीचा दिवस करतो बा म्हणलं, म्हणजे मग मला एकदा ते कीर्तन करून परत आलं की डोक्यावर काही ओझं नको, आणि म्हणून आजचा पहिल्या दिवशीचा योग आहे। मी काही असा कुठला वक्ता नाही, कुठला काही मोठा कीर्तनकार नाही। पांडुरंगावर माझा जो भाव आहे आणि त्या भावाच्या मोबदल्यात पांडुरंग परमात्मा मला जशी बुद्धी देणार आहेत त्या पद्धतीने मी आपलं तुमच्यासोबत एक अर्धा घंटा पाऊण घंटा अशी चर्चा करणार आहे। बाकी आपल्याला काही त्यातलं फारसं अध्यात्मातलं किंवा कीर्तनातलं काही कळत नाही, प्रामाणिकपणे सांगून मोकळं झालेलं बरं। विठ्ठल विठ्ठल सर्व उपस्थित देशमुख टाकळीकर भजनी मंडळी,
ज्ञानेश्वरीचं पारायण अरुण महाराज नेतृत्व करायला लागलेले आहेत. सगळ्या भजनी मंडळीचं सहकार्य आणि जुने जाणते भजनी मंडळी आहे. संस्थेवरच्या आपल्या गोवर्धन हिवरायच्या महाराजांच्या संस्थेवरचं हे बालभजनी मंडळ आहे. सुंदर मिलाप आहे. माझ्यासोबत आमचे केंद्रीय गुरुजी आलेले आहेत, बालाजी केंद्रीय गुरुजी. आणि पांडुरंगाच्या दरबारामध्ये सेवेचा हा योग आहे. या मठामध्ये दुसऱ्यांदा येण्याचा योग आलेला आहे. पूर्वी एकदा आलो होतो 4-5 वर्षापूर्वी परळीकरांच्याच सप्ताहामध्ये, आणि त्यानंतर आज आलो आहे. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला मला एक सुंदर भेट मिळाली होती कुंभारगावकर महाराजांकडून. ती भेट अशी होती, मला त्यांनी एकनाथी भागवताचा ग्रंथ दिला होता आणि तो माझ्याकडं सांभाळून आहे व्यवस्थित. अधूनमधून त्याचं मी वाचन करत असतो. ती देण यांची आहे, कुंभारगावकर महाराजांची. मागे त्यांनी मला दिला तो ग्रंथ. माझ्यावर झालेली ती कुंभारगावकरांच्या परंपरेची कृपा आहे असं मी समजतो. आणि आज पुन्हा या मठामध्ये येण्याचा योग आलेला आहे. सेवेकरता घेतलेला अभंग श्री तुकोबाराय यांचा आहे. आणि तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपली आवड प्रदर्शित केलेली आहे. कुणाला काय आवडावं, कुणाला काय आवडावं, ज्याच्या त्याच्या वृत्ती प्रवृत्तीचा विषय आहे, बरं का. आणि ह्या वृत्ती प्रवृत्ती ज्या आहेत ना, थोडंच कीर्तन करणार आहे आणि झोप येऊ देऊ नका, कारण कीर्तनामध्ये नकला बिकला सांगायचा माझा स्वभाव नाही. जे येत नाही ते धंदा आपण करीत नसतो अरुण महाराज. हां, आपल्याला येत नाही तर आपण करायचं नाही. ओढून ताडून विनोद करायचा प्रयत्न केल्याच्या नंतर हास्य होते महाराज लोकांचं. ते जमला पाहिजे. इंगळे महाराजांसारखा अभिजात विनोद असला पाहिजे. बोलत बोलत विनोद, हे का नाही महाराज? ते फारच छान सांगायचे. एक जीप जाऊ लागली आणि पुढून एक गाय आणि वासरू रस्त्यानं जाऊ लागले. पाठीमागून एक पोरग चलू लागलं. ते गाय वासरू काही हानीत नव्हतं लवकर. मग त्या जीपमधून असं बाहेर मान काढली त्या मालकानं जीपच्या. ते म्हणला, ए पोरा, अरे ते गाय आणि वासरू कुणाचे ते हानकी जरा लवकर. ते म्हणला, महाराज गाय कुणाची हे आपल्याला माहित नाही, पण ते वासरू कुणाचं आहे आपल्याला माहिती. म्हणला. त्याने विचारलं, कुणाचे? म्हणले, त्या गायीचे. असे सुंदर आणि शाब्दिक विनोद इंगळे महाराज करायचे, फार गोड. हा, तो मार्मिक विनोद इंगळे महाराजांसोबत निघून गेला बरं का. हां, आताचा विनोद, त्याला विनोद म्हणावं का वात्रटपणा म्हणावं असा प्रश्न पडायला वाव आहे. बरोबर आहे का शेठजी? हां, तर विनोद वगैरे तसलं काय आपल्याला येत नाही. मी अल्पसं आपलं ज्ञानेश्वरी गाथ्याचा आधार घेऊन थोडं कीर्तन करील आणि गोड मानून घ्या बरं का. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी कराव्या, इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणे करोनी मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, आयशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी करू नयेत. वैराग्याच्या युक्ती सांगाव्यात. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान. हा, तिकडेही तेच आहे आणि इकडेही हेच आहे. संत वाङ्मय आणि भागवत एकच आहे हो. म्हणून तर त्या आरतीमध्ये म्हणलेलं आहे, मेवा कविवर संतांचा. दोन्ही एकच आहे.
दोन्हीत काही फरक नाही. असो, वृत्तीवर अवलंबून आहे कोणाला काय आवडावं. वृत्ती कशावर अवलंबून आहेत? वृत्ती ह्या गुणावर अवलंबून आहेत. गुण किती? 3. कोणकोणते? सत्वरजस्तम इति गुणाः. 3 गुण आहेत. सत्व रज तम प्रकाराचे 3. हरी प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन, तुका म्हणे केले जन. प्रकारचे लोक या सृष्टीमध्ये आहेत. एक सत्वगुणी, दुसरे रजगुणी आणि तिसरे तमगुणी. तिन्ही पद्धतीच्या माणसाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत बरं का. त्या तमगुणी माणसाला काय आवडते माहिती आहे का? त्याला आवडती हिंसा. त्याला काय आवडती? हिंसा. भगवान गीतेमध्ये बोलले बघा, परपीडोत्सदनार्थम वा तत्तामसं उदाहृतम. परपीडा करायला आवडतं. माऊली म्हणले फक्त परपीडा नाही. माऊलीचा अवतार कशासाठी सांगू का तुम्हाला मी? गीतेमध्ये जिथं जिथं सांदित तिथं तिथं 5 ठोकाय माऊलीचा अवतार आहे. आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचं म्हणजे गीतेतल्या रिकाम्या जागा भरण्याकरता माऊलीचा अवतार आहे. ज्ञानेश्वरी का लिहावं वाटली भगवंताला पुन्हा माऊलीच्या रूपात येऊन? त्याचं उत्तर आहे गीतेमध्ये कुठं कुठं रिकाम्या जागा राहिल्यात आणि त्या भरण्याकरता परमात्मा इथं पुन्हा आलेला आहे. काळजीपूर्वक ऐका कसा दे. माऊलींनी या पदावर चिंतन करत असताना खाली एक ओवी फार सुंदर लिहिली. अंग भारे सुटला धोंडा, आपण फुटोनी होय खंड खंडा. काळ झाली या ते रगडा, करी जैसा. तमगुणी माणसाचं वैशिष्ट्य सांगितलं माऊलीने. हे आणि भल्या माळावरून खाली सुटलेला धोंडा दोन्ही सारखेच म्हणले. काय करतात ते? सुटले रे सुटले. अगोदर तर आपण फुटत फुटत खाली येतात. म्हणजे आधी पिढा कोणाला? स्वतःला. गीतेत म्हणले का भगवान असं? नाही. परपीडोत सदनार्थम वा म्हणले, दुसऱ्याला पीडा देतो. माऊली म्हणले फक्त दुसऱ्याला नाही. ही रिकामी जागा भरली माऊलीने येऊन बरं का. काळजीपूर्वक आहे का? हा कीर्तन बोर होणार आहे मला 100% माहिती आहे. असलं कीर्तन बोरच होत असते. ज्ञान वैराग्य ह्या गोष्टी काय गोड लागणाऱ्या गोष्टी आहेत का महाराज? नाही. मग गोड लागणार काय? विनोदाची कथा. हा ते पहिल्यापासून आहे. साधू संत होते तेव्हापासून. आताच वाटतंय असं काही समजू नका बरं का. पण कीर्तन असंच असतंय. माझं तरी असंच असते. मला लोकांचं माहीत नाही. त्याच्यामुळं असलंच आहे का आजच्या दिवस. आणि पहिल्याच दिवस का म्हणणं नशिबाला आला असेल असला म्हणू नका असं. ऐका फक्त. माऊली बोलतात फक्त स्वतःला दुसऱ्याला पीडा करतो असं नाही, स्वतःला करतो आधी. अंग भारे सुटला धोंडा, आपण फुटोनी होय खंड खंडा. आधी स्वतः फुटतो. म्हणजे आधी इजा कोणाला?
आपल्या स्वतःला. आधी पीडा कोणाला? आपल्या स्वतःला. आणि त्याच्या मार्गात कुणी जर आडवा आला तर का आड झाली या ते रगडा. आता ह्या नवीन मंडळी ज्या आहेत महिला मंडळी, त्यांना काही माहिती नाही रगडा ठ्याचा बिचा काय असते ते. ठ्याचा माहिती, रगडा नसेल माहिती. का होत आहे तुम्हाला रगडा माहिती आहे का? नाही. जुन्या काळात पाटान वरवटा होता, म्हाताऱ्याला माहिती आहे. मागलच्या म्हाताऱ्या आता माझा आहे का? पाटान वरवटा होता का जुन्या काळात? आता आहे का? नाही. आता हद्दपार झालाय. पुरण पात्र आलं की पाटान वरवटा गेला. ते काय काय आल्यास कोण कोण निघून गेलं मी सांगतो की तुम्हाला. मे बी लय जुना आहे दिसत नसलो तरी. त्या पाटावर वट्यावर पूर्वीच्या काळामध्ये मिरच्या ठेवल्या जायच्या पाट्यावर, बरोबर आहे का? आणि त्या वरच्या वरवट्यानं त्या रगडल्या जायच्या. त्याला म्हणायचं रगडा. त्याला काय म्हणायचं? बरोबर आहे का? आणि उखळामध्ये ठोंब्यानं कुचला जायचा, त्याला काय म्हणायचं? ठेचा. ठेचला तो ठेचा आणि रगडला तो रगडा. असं त्याचं सरळ सरळ गणित. हा तमोगुणी माणूस काय करतो? त्या धोंड्यासारखा वाटत येईल त्याचा रगडा. म्हणजे याच्या आवडीचा विषय, याच्या आवडीचा विषय फक्त हिंसा. बरं का? हिंसा करणे ही तमोगुणी माणसाची आवड आहे. रजगुणी माणसाची आवड काय? दोन गोष्टी आवडतात त्याला. एक दाम आणि दुसरा मान. काय काय आवडतंय? एक दाम आणि दुसरा मान. या दोन गोष्टी नसल्या र नसल्या ते पागल झाल्यावर करते. कोण? दौनापूरचा येजू महाराज त्याचं सांगा नाही मी, हे रजोगुणी माणसाचं सांगा. ऐका काळजीपूर्वक. पागल झाल्यावर करतंय ते रजोगुणी माणूस. त्याला ह्या दोन गोष्टीपैकी एक बी नका मिळू द्या. आणि याची गंमत अशी आहे, पैसा कमवण्याकरता भरमसाठ, उलसाक नाही. थोडा पैसा इमानदारीनं कमवता येते. काय अडचण का हो महाराज? आहे का काय अडचण? देशमुख टाकळीकर काय बाबा उलसाक पैसा कमवाय काय अडचण आहे? पाप करायची गरज आहे का? आणि बकळ कमवायचं असल्यास पाप करावं लागते, बरोबर आहे? भरपूर रगड पैसा कमवायचा आहे, इमानदारीने कमविता येते. खरं सांगा, लबाड बोलू नका. कीर्तनात लबाड बोलून लागते. म्हणजे कीर्तन नसल्यास लबाड बोलाय हरकत नाही. शाबाश, बरोबर आहे. असंच चालू द्या, असंच चालू द्या. आणि असलं चाललं तरच माणसं आपण पुन्हा इथं येतान काही नवं जुनं करताना निघून जाताना. आणि असं नाही केल्यास मग माऊलीसारखं होईल ना. माझी ये सत्यवादाचे. मग तेवढं तप कामाला आल्याच्या नंतर माऊलीसारखं संजीवन समाधी आणि अखंड कीर्तन कथेचा आनंद, असं होईल जीवन आपलं. आणि असलं व्हायचं नाही आपल्याला, आहे का नाही? कशाला व्हायचं? ऐका, रट्टावून पैसा कमवायचा असला पाप करावं लागते का नाही? उलसक होय मृदंगाचार्य, कसं पाप करावं लागेल का नाही? इमानदारीनं कमविता येत नाही. आणि किती पैसा कमवू द्या, त्या पैशावाल्याला जर कोणी विचारी नाही गेला तर त्याला करमल का? खरं सांगा. नाही, त्याला मान पाहिजे असते. फुकट मिळतो का? समजा ग्रहित धरा, उगा एवढ्या कीर्तनापुरतो. त्या दौनापूरच्या विजू महाराजाकडे अब्जावधी रुपये आलेत म्हणा, असं ग्रहित धरा. उदाहरणापुरता, नाहीत माझ्याकडे खरे, पण उगा उदाहरण द्यायलोय. आणि त्यानं जर त्याच्या आयुष्यामध्ये एक कावळा उठविला नसला, म्हणजे ते पंगत घालतो का नाही आपण, अन्नदान वगैरे करतो, आणि नंतरचं ते उरल्याला कोण खाते? कावळे खातेत, बरोबर आहे का? त्याच्या जीवनामध्ये त्यानं एकही पंगत दिली नाही, कुणाला कसली मदत केली नाही. फक्त पैसे आणतंय, गोळा करतंय आणि आपापल्या पुरता त्याचा वापर करतंय. त्याला कोण मोजील? कोण मान देईल? नाही, कोणी देणार नाही. त्याला मान मिळावा असं वाटत असेल तर त्यानं पुन्हा करावं लागतंय पुण्य.
काय करावं लागतंय? पुण्य. पुण्यवानाला मान आहे का पाप्याला मान आहे? हा, ओरिजिनल फक्त पापच करीत असेल त्याला मान नाही बरं का. पाप करून पुण्य करीत असेल तर मान आहे. म्हणून ह्या रजगुणाची मोठी गंमत आहे. हा, पाप आणि पुण्य इक्वल करत आहे कोण? रजगुण. हा, आलं का लक्षात? असो धनमानी आस असं माऊली वर्णन करतात. यांची इच्छा काय? धन आणि मान. यांची आवड काय? धन आणि मान. यांना हे सोडून बाकी काही लागत नाही. आलं का लक्षात? तिसरा जो वर्ग आहे, तिसरा जो प्रकार आहे माणसाचा, तो आहे सत्वगुणी. सत्वगुणी माणसाला काय लागतं? त्याची आवड ज्ञान, त्याची आवड धर्म. आलं का लक्षात? आणि याची एक गंमत अशी आहे, याचं डिमोशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कोणाचे? सत्वगुण्याचे. त्याचं कारण आहे, त्याची जी आवड आहे ज्ञानाची, ती मिळवत असताना, ज्ञान कमवत असताना, त्या ज्ञानाला चिटकून त्याच्या पाठीमागच अजून एक आपल्या माग लागत असते, आणि त्याचं नाव आहे अहंकार. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी. नाना संकटे नाचवी असं आहे. सज्ञानाच्या पाठीमागे लागते अहंकार. अहंकाराचे नुसता एकटा अहंकार, अहंकाराचे गाठोड्याचे गाठोडे येतात सोबत, माऊली बोलले. आणि मग हे आले आणि ह्यानं एकदा गुरगुर करायला चालू केलं कुणी? अहंकारी माणसानं. मग त्याचं डिमोशन सत्वगुणातून डायरेक्ट तमोगुणात. व्यावहारिक भाषेत सांगू, कलेक्टरचा चपराशी होतंय. विठ्ठल विठ्ठल असं आहे ते. कलेक्टरचा डायरेक्ट चपराशी. कलेक्टर झालेलं चांगलं का चपराशी झालेलं चांगलं? कलेक्टर झालेलं चांगलं. बरं, चपराशाचा असा प्रमोशन होत 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 कलेक्टर झालेला चांगला का कलेक्टरचा असा डिमोशन होत 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 खाली येऊन चपराशी झालेला चांगला? चपराशाचा कलेक्टर झाला तर आनंद आहे, पण कलेक्टरचा चपराशी झाला तर त्याच्या इतकं वाईट काही नाही. मग हे असंच आहे, सत्वगुणी माणसाचा डायरेक्ट कलेक्टरचा चपराशी होते खाली. कशामुळं? त्या अहंकार नावाच्या विकारामुळं. ते पाठीमागं आलेलं अहंकार, त्या अहंकारामुळं. प्रत्येक माणूस बदलला की त्याची आवड बदलली, पण हे माणसाच्या बाबतीतच आहे बरं का. साधू संतांच्या बाबतीमध्ये सगळ्याची आवड एकच, सगळ्याची आवड एक. कोणती? आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराहे. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराहे, आता दृष्टी पुढे ऐसाची तुराहे.
सगळ्यांची आवड साधू संतांची एक आहे. काय आवड आहे? देवाचं रूप ही आवड आहे. कोणतं रूप? जे दिसायला अत्यंत गोड आहे, सुंदर आहे, स्वरूपान आहे, गोजीर आहे, ते रूप. आणि सगुण रूप बरं का. असं आहे, श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या 3 रूपांचं चिंतन महात्म्यामध्ये आलेलं आहे. फार गोड आहे विषय. सच्चिदानंद रूपाय, सच्चिद आनंद. काय काय आहेत हे 3? नाथ महाराजांनी सोप्या भाषेत उकल केलेली आहे. संत वाङ्मय फार सुंदर आहे. हा, सतपद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंद पदी जया म्हणती हरी. अशी सोपी व्याख्या. सतपद म्हणजे ब्रह्म, ज्याला आपण मूळ सत्य म्हणतो. ब्रह्म कसलं? सगुण का निर्गुण? ब्रह्म सगुण. नाथ महाराजांनी सांगितलंय सतपद निर्गुण, चित्पद सगुण. सतपद कसलं? निर्गुण. निर्गुण म्हणजे रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया. असला त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला वर्ण नाही, त्याला साव काहीच नाही. असं निर्गुणवादी लोक फक्त निर्गुण ब्रह्माची उपासना करतात. त्यांना सगुण रूप भगवंताचं मान्य नाही. पण साधू संतांचं असं आहे, साधू संत चिकित्सक आहेत. आंधळेपणानं कोणावर विश्वास ठेवत नाहीत. अगोदर माऊलीने एकदा देवालाच विचारलं, ए देवा, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे? तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू रे? माऊलीने विचारलं देवाला. खूप खल केला आणि शेवटी अंती असा निर्णय दिला माऊलींनी, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. सगुण आणि निर्गुण एकच आहे, दोन्ही मध्ये काही बदल नाही. निर्गुण होता तोच सगुण झाला. आला नावारूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. उपासना करायला सोपा पडावा, सहज त्याची उपासना करता यावी, या कारणानं तो सोपा झालेला आहे आणि नावारूपाला आलेला आहे. भक्ती करता यावी याच्याकरता आला म्हणण्यापेक्षा आणलाय. अनिला ही रूपा बळे, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी. हरिदासांनी त्याच्यासोबत खळ केलाय, भांडण केलंय, हट्ट केलाय. आणि हट्ट केल्याच्या नंतर भगवंताला बळच इथं आणलेलं आहे. बळच आणलेलं, बळच. आणि मग असं कुणी कुणी आणलेलं आहे? बऱ्याच जणांनी आणलेलं आहे बा. किती वेळा आणलेलं आहे आणि कोणकोणत्या रूपामध्ये, कोणकोणत्या वेशामध्ये आणलेलं आहे? माऊली म्हणले, हे बघा अवघड आहे सांगणं. अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्याशी, देखिले म्या त्याशी. बाप रखुमा देवीवर राखून बानली कैसी. अनंत रूप आहेत त्याचे, अनंत वेश आहेत, इतकं आहे. पण तरी सुद्धा वारकरी संप्रदायाने तो 10 वेळेला इथं आलाय. त्याचे 10 अवतार मानलेले आहेत.
आणि श्रीमद भागवताने त्याचे 24 अवतार मानलेले आहेत वेगवेगळे. प्रत्येक अवतारातला देव प्रत्येक भक्ताला आवडलेला नाही बरं का. जाऊ द्या भक्ताचं, त्याच्या बायकोला सुद्धा काही काही रूपं त्याची आवडलेली नाहीत. नवऱ्याचे सगळे रूपं बायकोला आवडत असतात म्हणे. आता आपल्याला काय माहिती नाही आवडतात का नाही ते, पण आवडतात म्हणे. एकदा परमात्मा आले होते पृथ्वीवर आणि त्याच्या बायकोला भेटायला गेले देव लोक. म्हणले आईसाहेब तुमचे मालक लईच बिघडलेत, त्यांना शांत करायचंय, चला की. तुमचे मालक लईच बिघडलेत आणि त्यांना शांत करायचंय, चला की. म्हणजे मालक कुणाच्यानं शांत होत आहे लक्षात आलंय का तुमच्या? केवढाही वाघ असू द्या, त्याच्यावरती देवी कोणाच्या पाठीवर बसते? कोणाच्या? वाघाच्या. आणि ती बसली एकदा पाठीवर की केवढाही वाघ असू द्या, किती खतरनाक वाघ असू द्या, शांत होत असतो. बरोबर आहे का नाही शेठजी? खरं बोला, लबाड बोलायचं नाही कीर्तनात. हा हो म्हणाले तेव्हा आहे का? चला आल्या. आधी तो विश्वासच बसला नाही. म्हणले मालक बिघडला, हो ए लबाड बोलू नका. अरे भुजंगाच्या फण्यावर झोपला तर कधी बिघडत नाही ते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हा तिथं बसला तर विचलित होत नाही, बिघडत नाही. आणि असं काय झालंय की त्यानं अकराळ विक्राळ रूप धारण केलंय. तुम्ही लबाड आहेत लक्ष्मी देवांना म्हणे. अहो नाही हो, तुम्ही बघा तर येऊन फक्त. लक्ष्मी आईसाहेब आल्या आणि भगवंताचं अकराळ विक्राळ रूप बघितलं आणि म्हणाल्या माझी ताकद नाही जवळ जायची. वापस निघून गेल्या. कुठं झालं ते? निवळ राक्षसाच्या घरात. राक्षसाच्या घरात. दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. कुणाच्या घरी झालं हे सगळा प्रकार? दैत्याच्या राक्षसाच्या घरात. भक्त प्रल्हादाच्या करता नरसिंह रूपानं भगवान आले. त्याच्यामध्ये श्रीमद भागवतात ही कथा निघते. नाही शांत करता आलं लक्ष्मीला, आणि लक्ष्मीला तो नरसिंह रूपातला परमात्मा आवडलाय नाही. लक्ष्मी आईसाहेब निघून गेल्या परत वैकुंठाला. कुणीतरी शांत करील आणि बुवा शांत झाल्यास येईल वापस. आलं का लक्षात? नाही ताकद झाली जवळ जायची. आता पुढे तो प्रल्हादाच्या करताच आला होता आणि प्रल्हाद जवळ गेले, प्रभूंना नमस्कार केला. आणि नमस्कार केल्याच्या नंतर काय वात्सल्य उफाळून आलं प्रभूचं. गाईनं वासरू चाटावं तसं जिभेनं प्रल्हादाला चाटू लागला भगवान. विदारुनी दैत्या प्रेम पाना पाजेला. 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 प्रल्हाद कारणे स्तंभी अवतार केला. 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 विदारुनी दैत्या प्रेम पाना पाजेला. विदारुनी दैत्या प्रेम पाना पाजेला.
विचारोनी दैत्या प्रेम पाना पाजिला विचारोनी दैत्या प्रेम पाना पाजिला भगवान खांबामधून प्रगट झाले आणि प्रेम पान्हा पाजिला प्रल्हादाला. काय नशिबवान असेल दैत्याचं पोरग, पण नारदाच्या अनुग्रहानं तो योग देवाच्या पत्नीला आवडला नाही परमात्मा त्या रूपामध्ये. आता प्रल्हादाला माहिती होतं आपल्या करताच आलाय म्हणून. प्रल्हादानं शांत केलं. भक्ती सुखे निवाला असं गोड वर्णन संतांनी केलेलं आहे. उचलून घेतला कडे वरी आणि भक्ती सुखे निवाला असं वर्णन केलंय. असो, सगळीच रूप देवाची सगळ्यांना आवडलेले नाही. अर्जुनाच्या रात्रंदिवस सोबत होते भगवान. अर्जुनाला एकदा भगवंताचं विश्वरूप बघा वाटलं, दिव्य दृष्टी प्रदान केली आणि विश्वरूप दाखवायला चालू केलं भगवंताने. एक वेळेला अशी परिस्थिती आली अर्जुनाच्या पुढे की ते सगळं विश्व भगवंताच्या मुखामध्ये त्यानं पाहिलं चाललेलं. आणि मग मात्र अर्जुन घाबरला. जो अर्जुन देवाचा एवढा सखा की अर्जुनाच्या मनातला प्रत्येक मनोरथ देवाने पूर्ण करावा. प्रत्येक मनोरथ. अहो सांगू का बरं, तुम्हाला छोटा प्रश्न विचारतो. समजा भांडण लागले, पुढं झालेल्याला आधी मार लागेल का महागल्ल्याला? दगड हाणाय चालू आहेत पुढून आणि भांडण लागलंय, मी तो माझ्या महाग बाकीचे उभे आहेत, आधी मार कुणाला लागेल? मलाच लागणार आहे, मी पुढच्या कडीला, हे का नाही? आता ते महाभारताचं युद्ध म्हणजे दगडादगडी नव्हती, बाणाबाणी होती. इकडून बाण सुटायचे आणि तिकडून बाण सुटायचे. पुढच्या कडीला कोण होतं? कृष्ण होते. आपण पुढा झाला, पायकू पाठीशी घातला, एवढा सांभाळ देवानं केला. निर्भयपणानं अर्जुनाला लढायला उभं केलं. खरं म्हणजे अर्जुनानं हातपाय गाळ म्हणजे असे सोडून दिले. ते देखे देहासे कापत, तोंडासे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांशी, गांडीवं स्त्रंसते हस्तात, त्वक्चैव परिदह्यते, न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमती वच मे मनाः. देवा डोसकं भ्रमित झाले म्हणला अर्जुन. काय स्वतः कबुली दिली हो. आणि ते अर्जुन उभा केलाय रथावर आणि त्याच्याकडून युद्ध जिंकून घेतलंय. काय कमाल आहे देवाची. असा उभा केलेला अर्जुन, प्रचंड ताकद दिलेला अर्जुन, दिव्य दृष्टी दिलेला अर्जुन, आणि ते सगळं भगवंताच्या मुखात चाललेलं बघितलं. अर्जुनानं भगवंताला म्हणला, भगवंता का वाढविशी उग्र रूपा, अंगीचे भगवंत पण आठवी बापा, नाही तरी कृपा मजपुरती करावी. देवा अरे असा उग्र का व्हायलास? असं नको करू. तुझ्या अंगातलं जे देव पण आहे ते जरा आठव. देव काय असा असतो काय सगळं जग तोंडात घ्यायला? अर्जुनाचं बोलणं आहे. अर्जुनाला देवाचं हे विश्वरूप बघावं वाटलं. त्याला आवडलं का? नाही आवडलं. नाही आवडलं. मग साधू संत किंवा भक्त लोक यांची आवड कोणती? तर आवड त्यांची अशी आहे, भगवंताचं ते रूप त्यांना आवडतंय जे पाहिल्याच्या नंतर त्यांचे डोळे सुखावतील. पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन. डोळे सुख त्या डोळ्यांना प्राप्त झालं, डोळे सुखावले, त्यांना आनंद प्राप्त झाला की मग ते रूप आम्हाला आवडतंय
जे अत्यंत गोड आहे, जे सगुण आहे. आणि मग त्या सगुण रूपामध्ये परमात्म्यानं आमच्या समोर उभं राहावं अशी मागणी भक्त लोक करतात. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझ पाहे. अशी मागणी पुराणात बी एक जणांनी केली ती बघा. श्रीमद भागवत महापुराणामध्येच केली होती. किती टाइम आहे आपल्याकडं? हाय उलसाक 9:30ला सोडून देतो का आधी सोडू थोडं? नाही माझ्या मनावर नका भुका लागल्या असतील की. हां नाही बरं 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 जितका टाईम म्हणजे चलतंय तोवर चलू. काय त्याला ऐका, गोड प्रसंग आहे. भगवान कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपल्याच्या नंतर द्वारकेला निघाले. चला म्हणले आपल्या आपल्या गावाकडं आता बक्कळ दिवस यांची सेवा झाली. आता पांडवायची ह्याला राज्य दिले, आता हे जे हे करतील राज्य, आपण आपला जाऊ निघून द्वारकेला. भगवान निघाले द्वारकेला. मग द्वारकेला निघाल्याच्या नंतर ते अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. भगवंताने ते उत्तरेच्या गर्भाला आच्छादित केलं, ब्रह्मास्त्र निस्तेज केलं. सगळी कथा येऊन गेली. आणि मग कुंतीनं दुःख मागून घेतलं वगैरे वगैरे वगैरे. हा सगळा भाग झाल्याच्या नंतर भगवान म्हणले आता मी येऊ का? सगळेजण म्हणले हो भगवान या, पण युधिष्ठिराला राहवलंच नाही. तो म्हणला भगवान तुम्ही चाललात खरंय, पण असं बेचैन चित्त आहे गाड्या सगळं म्हणले, आणि ह्या परिस्थितीत तुम्ही सोडून जाऊ नका, करमणारच नाही. काय झालंय? काय म्हणले, डोळे बंद केले की त्या कुरुक्षेत्रावर रक्ताचा सडा, हाडा माणसाचा चिखल, जनावर कापलेले, माणसाच्या मुंड्या उडालेल्या, हे असलं दिसाले म्हणले सगळं. बंद डोळ्यानं जास्त दिसतंय बरं का, उघड्या डोळ्यानं दिसतंय त्याच्यापेक्षा. बघा तुम्ही डोळे झाकून, जास्त दिसतंय. असंच होईल. आणि एवढं अशांत वातावरण ठेवून तू निघून जाणार? जाऊ नको. आणि मग भगवान म्हणले काय हरकत नाही, राहतो थोडे दिवस. राहिले. मग एक दिवस चला म्हणले काय हाल हवालेत बघून येऊ युद्धभूमीवर. गेले. आणि युद्धभूमीवर गेल्याच्या नंतर सगळे मुडदे, एकच माणूस तडपडायला मरणाकरता त्यांच्या जवळ गेला. अर्जुन नमस्कार वगैरे केला, गोड वाटलं. बरंच काही आपल्याकडून घडलेले पाप त्याचा परिहार दिला भीष्माचार्यांनी. अर्जुना आम्ही तुमच्यासोबत असं केलं, तसं केलं, तसं केलं वगैरे बरंच सांगितलं. आणि पुन्हा एक गोड प्रश्न विचारला, अर्जुना काय तुझा दोस्त आला नाही का? अर्जुन म्हणले आलाय की, त्याला जरा समोर बोलव. भगवान समोर आले आणि भगवंताने भीष्माचार्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्याच्या नंतर भीष्माचार्य भगवंताला म्हणले अरे मला काय नमस्कार करतोस तू? सगळं जग तुला नमस्कार करणार आहे. किंबहुना सगळ्या जगानं तुला नमस्कार करावा
असा तू भगवान आहेस. यशवय भगवान साक्षात आद्यो नारायण पुमान. हा साक्षात भगवंत आहे, आदि नारायण आहे. तुला नमस्कार आहे. तेव्हा उत्तरायण लागले. आता एक काम कर. सदेव देवो भगवान प्रतीक्षता यावदिदं कलेवरं हिनोम्यहं प्रसन्नहासारुणलोचनोल्लसन् मुखाम्बुजो ध्यानपथश्चतुर्भुजम्. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो छवि मन में बसी हो. होठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. देवा हसत उभा राहा, हसत उभा राहा. आणि हे बघ, जब प्राण कंठ आवे कोई रोग ना सतावे. यमदर्श ना दिखावे जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से इतना तो करना स्वामी. देवा तू असा समोर उभा राहास आणि तुझ्याकडे बघत बघत माझे प्राण निघून जावेत एवढं तर करू शकतोस माझ्यासाठी. आता असाच उभा राहा. आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे. पांडुरंगा पांडुरंगा तो असाच माझ्या समोर उभा राहा. कसा? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा सावळा सुकुमार जैसा कर्दळी गाभा जैसा कर्दळी गाभा. चरणीची नुपुरे वाके गरजती नभा. असा उभा कसा? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पीतांबर. असा उभा राहा.
का म्हणून उभं राहावं, का करावं, मनाला तुझी गोडीच तितकी लागली म्हणले. किती लाल सावले मन, लाल सावले मन, लाल सावले मन लागली से गोडी, ते जीवन सोडी ऐसे झाले. आता सोडू वाटत नाही तुला, आणि परमात्मा एकदा सापडला की सोडूच वाटत नाही. खरं म्हणजे परमात्म्यानं तृप्ती झाली पाहिजे बरं का. कारण जगामध्ये तृप्ती करणारा एकच घटक आहे, तो म्हणजे परमात्मा देव. बाकी कशानं तृप्ती होत नाही. संसारानं तृप्ती झाली नाही, होणार नाही, कधीच होत नसते. संसारात तृप्ती झालेला माणूस शोधून आणून दाखवा बरं मला. जगात एक संसारात तृप्ती झालेला. आजी संसार सुफळ झाला गे माय, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे. आणि पुन्हा आता तृप्ती झाली, सफलता प्राप्त झाली, सगळं झालं, बरोबर आहे का नाही. आणि मग कशाला तो मज व्हावा, तो मज व्हावा. माऊली तृप्ती झाली म्हणला की आताच. माऊली म्हणले तृप्ती भुकेली काय करू माय. तृप्तीला सुद्धा भूक लागते, मी तरी काय करू. योगिया दुर्लभ तो म्या देखला साजली, देखला साजली, पाहता पाहता मनान पुरी धनी, पाहता पाहता मनान पुरी धनी. योगिया दुर्लभ तो म्या देखला साजली, देखला साजली, पाहता योगियांना दुर्लभ असणारा परमात्मा आम्ही पाहिला, पण पाहत असताना मनाचं समाधान मात्र काही पूर्ण होत नाही. पुन्हा पुन्हा पहा वाटतं, पुन्हा पुन्हा पहा वाटतं, पुन्हा पुन्हा पहा वाटतं. परमात्मा विषयच असा आहे. संसारातले विषय एक वेळेला सेवन करून सेवन करून पण परमात्म्याचा कंटाळा कधी येत नाही, येऊ नये. आणि जर आला तर असं समजायचं आपलं पाप उतवालय विठ्ठल विठ्ठल. परमात्मा हा संतांच्या आवडीचा विषय, आणि त्यांच्या मनाला परमात्म्यानं वेद लावलेले आहेत. पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी. आणि एकदा जीवी जोडून बसला की मग ते जीवेन सोडी ऐसे जहाले. पुन्हा त्याला सोडू शकत नाही जीव, इतकी आवड त्याची लागते. देवाने एकदा माऊलीला जरा खोचकपणे प्रश्न विचारला, माऊली मी तुम्हाला आवडतो का. माऊली म्हणले हो. उगं वरून वरून बोलू नका, उगं वरून वरून बोलू नका. माऊली म्हणले देवा खरं सांगू, तुझी वाहीन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासुनिया, कानडिया विठोबा कानडिया. जीवापासून आवडतोस आणि खोटं नाही बरं का देवा, तुझी शपथ घेऊन सांगतो म्हणले माऊली.
बहु आवडसी जीवा पासूनिया, जीवापासून मनापासून. आणि एवढी आवड देवाची लागल्याच्या नंतर देव बी असा आहे की त्याला सोडित नाही. देवाचंही असंच आहे बरं का. देवाला तरी कुठं त्याच्या आवडीच्या लोकांना सोडून करमत आहे. वैकुंठामध्ये नगच म्हणला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. आणि एकटा नाही, धन्य धन्य ते संताचे सदन, येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. लक्ष्मी सुद्धा त्याच्यासोबत संतांच्या घरी. देवळात एकटा बसलाय पुढं, ती महाग आहे. आणि कोण्याही संताच्या मंदिरामध्ये जा, दोघं सोबत उभेत. ही विशेषता आहे बरं का. कुठल्याही संताच्या मंदिरात जा, दोघांना एकत्रित करमण्याची जागा म्हणजे संतांचं घर आहे. त्याला तरी कुठं करमत आहे. यांनाही त्याला सोडून करमत नाही आणि त्यांनाही याला सोडून करमत नाही. आणि भक्तांचं असंच आहे. हनुमंतरायाला विचारलं, कसं आता, कसं म्हणजे, कसं म्हणजे आता आम्हाला सोडून तुम्हाला करमल का रामराज्य झाल्यास, आणि तुम्हाला सोडायची काय गरज आहे. हो का म्हणले, तुम्ही इथे. छाती फाडली. कुठं करमत होता देव मध्ये. जनाबाईला विचारलं, जनाबाई कसं देव बसलाय का. म्हणल्या हो. आणि त्यानं जायचं ठरविल्यास, कशी जाऊ द्या तेव्हा म्हणली मी. जनाबाई ती आपल्या गावाखेडची. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर. चोर धरला पंढरीचा आणि कुठं ठेवलाय. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर. इथे हृदयात, आणि तिथं कोंडून ठेवलाय. कसा काय जाते, आणि त्याला तरी कुठं जावं वाटते. असं आहे, बैसे जीवी जडोनी, आणि एकदा जीवी जोडून बसला की ते जीवेन सोडी ऐसे झाले. देवा आता हे बघ, जीवाची आवड आहेस तू, आणि तू आता असाच समोर उभा राह बरं. आणि माझे डोळे हे बघ, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक न वजे माझ्या, माझ्या डोळ्याची भूक आता शांत होत नाही. तुला सारखं बघत राहू दे, डोळे भरून या पाहिन तुझे मुख. आणि याच्या करता तू असाच पुढे उभा राहा. आता दृष्टी पुढे आयसाची तूर आहे, आणि असाच उभा राह बघ, आणि हलूनुक बघ. असं म्हणलं की देव म्हणले, तुकाराम महाराज का दाबदडब लावली. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, 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 तुका म्हणे आम्ही
मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पूर्वावी आली माय बापा पूर्वावी आले माय बापा आता दृष्टी पुढे ऐसात तुराई आता दृष्टी पुढे ऐसात तुराई पूर्वावी आली माय बापा पूर्वावी आली माय बापा आता दृष्टी पुढे ऐसात तुराई आता दृष्टी पुढे ऐसात तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं भगवंताला, भगवंता ही आमची दाबदडप नाही, ही आमची लढीवाळपणाची मागणी आहे. आणि लढीवाळपणाच्या मागणीमध्ये फार ताकद असते. लेकरानं मागितलं की मायबापाला द्यावंच लागते. हा असं आहे. ते आमचे महाराज गुरु महाराज लटपटे माऊली एक दृष्टांत सांगायचे. एक SP होता म्हणले, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, जिल्ह्याचा मालक असते पोलिसाचा. आणि बाहेर असा काट ते उभा टाकला की असा रुबाबात सगळे त्याला सलोट बिलोट मारायचे. आणि घरी आलं की त्याच्या पोरानं म्हणायचं, बाबा काय घोड व्हा, काय म्हणायचं घोड व्हा. आणि ते SP घोड व्हायचा. आणि 5 वर्षाचं लेकरू त्याच्या पाठीवर बसायचं. आता ते SP जर असा बाहेर रस्त्यावर घोडा झाला असता तर होईल का? नाही होणार. का? बाहेर त्याचा मान सन्मान आहे का नाही? घरात नाही, घरात त्याचाच नाही, कुणाचाच नसते. स्त्री हट्ट आणि बाल हट्टा पुढं पुरुषाचं काही चालत नाही. हा नियम आहे बरं का. कुणी कितीही म्हणत असला, इतक्या मिशाबी असल्या आणि बाहेर रुबाब आणीत असला, सगळा खोटा आहे. रुबाब बाहेरचा, त्याचा बाहेरचाच रुबाब होते, घरचा नाही. घरामध्ये स्त्री हट्टा पुढे आणि बाळ हट्टा पुढे कुणाचं काही चालत नाही. हे दोन्ही हट्ट तुकाराम महाराजांनी देवापुढे घातलेत. बाल हट्ट हा अभंग तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापे, हा बाल हट्ट आहे. आणि स्त्री हट्ट एक आहे तुकोबाराने घातलेला, वरिले सावळे परब्रह्म. त्याच्या आधी काय? घर रिगी झाले पट्टरानी बळे, घरे रे हा हा स्त्री हट्ट आहे. आणि दोन्ही देवानं पुरवले, दोन्ही पुरवले देवाने. अलग लक्षात कसा पुरवला? घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव, अवघा सकळ ही वाव. घरात संपूर्ण स्वातंत्र्य. बाहेरून आलेल्या कोणाला? कोणाला? बायकोला. बरोबर आहे का नाही? घरची का ते मूळची? खरं सांगा. नाही, बाहेरून आणली कुणा कोणतरी आहे का नाही? बाहेरूनच आणली ना. घरातल्या घरात आहे का ती पहिलीच मूळची? नाही, कोण्या तरी दुसऱ्या कुटुंबातून विधिपूर्वक लग्न करून आणलेली आहे ती. आणि तिला संपूर्ण स्वातंत्र्य आहे. अहो संपूर्ण स्वातंत्र्य नाही, सगळ्या किल्ल्याच तिच्या ताब्यात आहेत. का? स्त्री हट्ट आहे, पुरवावंच लागतं. पुरवावी आळी माय बापे. माय बाप आणि लेकरू या न्यायानं भगवंतानं आमचा हट्ट पूर्ण करावा आणि आमच्या समोर उभं राहावं अशी अपेक्षा, अशी मागणी करणारा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा
या ठिकाणी सेवेकरता घेतला. यथामती यथा बुद्धी जसं जमेल तसं या अभंगावर अल्पस चिंतन करण्याचा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट वाकुडी की नीट देव जाणे बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आधी देवाचं भजन करू, पुन्हा संतांचं भजन करू. अनुवानीला विराम. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई खूप छान योग आहे. श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा योग आहे. पंढरी क्षेत्रामध्ये आहे आणि निवांत वेळ आहे. दर्शना बिर्शनाचा काही लालसा ठेवण्याचं एक कारण नाही. कथेच्या वेळेपर्यंत दर्शनं बंद होतात आणि कीर्तनाच्या वेळेलाही दर्शनं बंद आहेत. त्याच्यामुळे यायचंय आणि चिंतन करायचे फक्त. आणि तीर्थावर येऊन जर चिंतन करत नसताल तर ते तीर्थाटन हो पर्यटन आहे. काय म्हणतोय? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरिते व्यर्थ. वाटोळे सगळं, काय उपयोग नाही आल्याचा आणि गेल्याचा. म्हणून इथं आल्याच्या नंतर चिंतन करावं या उद्देशाने आमच्या शेठजींनी आणि संतोषजींनी छान सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. खायला काही कमी नाही, राहायला प्रशस्त जागा आहे, सोय चांगली, अजून काय पाहिजे असते है का नाही? सगळं चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंभारगावकर मठामधली सगळी माणसं फार सोन्यासारखी आहेत, सुंदर. आणि यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहायला मिळतंय हे आपलं परमभाग्य आहे पंढरी क्षेत्रामध्ये बरं का. ही साधू संतांची दिव्य परंपरा असलेली माणसं आहेत. ही सगळी माणसं म्हणूच नका, यांना संतच म्हणा खरं तर. आणि यांच्या संपर्कामध्ये आपल्याला येता येतंय, राहता येतंय, हे आपलं सौभाग्य आहे. दुसरी एक विनंती अशी करायची आहे, आपण मराठवाडी माणसं जरा स्वच्छतेच्या बाबतीत आणि शिस्तीच्या बाबतीमध्ये थोडंसं माग असले पण आहे आपलं. तंबाखू खाऊन कुठेही थुकू नका. एवढी सुंदर वास्तू आहे. तुमच्या तंबाखू खाण्यानं वगैरे या वास्तूचं पावित्र्य, कारण इथं विठ्ठल रुक्मिणींचं वास्तव्य आहे, साधू संतांचं वास्तव्य आहे. या वास्तूचं पावित्र्य राखा. त्याचबरोबर स्वच्छतागृहाचा वापर व्यवस्थित करा, पाणी भरपूर वापरा आणि सगळं व्यवस्थित ठेवा. म्हणजे परळीचे लोक चांगले होतं असं पुन्हा कधीतरी ऐकायला मिळावं. ही गोष्ट मात्र आपण सगळेजण ध्यानात ठेवा अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. पुन्हा एकदा झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणावर समर्पित करून ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन करून वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.